बादशाहों में सबसे बड़ा बादशाह वही होता है जो बेताज बादशाह हो। बादशाहों में सबसे बड़ा बादशाह वही होता है जो बेताज बादशाह हो। आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। अशा ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केले आणि कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचं मटेरियल सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलला देत असतो। आणि मित्रांनो ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले आहे, तिथून सुद्धा जाऊन तुम्ही जे मटेरियल आहे ते यूज करू शकता। तर आता काय करायचं तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे। इथून कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं। जो तुमचा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथून ॲड करायचा आहे। इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो आहे त्यावरती सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि 2 बोटांनी हा जो फोटो आहे तो अशा वेळेस इथून सेट करायचा आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे आणि इथून तुम्हाला पहिले एन्जू यायचे। आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये जो आपण हा बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते। थोडं स्क्रोल करू येते तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे तुमचं सॉन्ग आहे तिथून वेगळं होऊन जाईल। इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढं आपल्या सॉन्गची लेंथ आहे तेवढी ह्याच्या फोटोची लेंथ आहे त्याशिवाय इथून आणायची। आणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली पहिले एन्जू यायचे आणि इथून बॅक करायचे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आता तुम्हाला बघू शकाल की हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत। इथे तुम्हाला कशा बीट आहे ते तुम्हाला असं इथे सांगतो मी। तर इथे तुम्हाला 1 2 3 अशा बीट बदलत जातील। आपल्या इथे 13 बीट आहेत तर 13 पर्यंत ह्या ज्या बीट आहे त्या बदलत जातील। तर आपल्या आता काय करायचं सिम्पली जेथून आपली बीट चेंज होते तर इथे तुम्ही बघू शकाल की आपली इथे बीट अशा वेळेस चेंज होते। तर सिम्पली आपल्याला काय करायचं हा जो फोटो आहे इथून सिम्पली स्प्लिट करून द्यायचा, म्हणजे त्या फोटोवरती क्लिक करायचं, पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते आपल्याला बघायची। ओके तर इथे आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। अशा वेळी हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करून द्यायचा। इथून कट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे आणि पुन्हा इथे पहिले एन्जू यायचे। आल्यानंतर इथे तुम्हाला आता काय करायचं आहे इथे आपल्याला जी डायलॉग पाहिले तुम्ही म्हणजे प्रीमियममध्ये ते आपल्या इथून ॲड करायचे। तर इथून तुम्हाला आहे ना प्ले करून बघायचं कोणता डायलॉग कुठे आहे। 5-6 PNG असतील ते इथे तुम्हाला ते ॲड करायचे, म्हणजे 1 2 3 अशा म्हणजे 5 PNG असतील जे पण डायलॉग असेल इथून ॲड करायचे। मी तुम्हाला 1 2 ॲड करून दाखवेलच। तर इथे तुम्हाला बघायचे आता कुठून चालू होतो आपला जो डायलॉग आहे तो। तर इथे आपण प्ले करून बघूया। ओके इथून चालू होते तर इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि जे आपलं पहिले PNG असेल इथून ॲड करायचं आहे आणि आता तुम्हाला याची लेंथ कुठे येते बघायची। ओके इथपर्यंत येते तर इथून अशा कमी करायची। कमी केल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचे आणि ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल। त्या PNG वरती क्लिक केल्यानंतर 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचं अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला सिविंग नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल। शेवटीला असेल थोडं बघा इथे तर इथे आपला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता काय करायचं हेच PNG आपल्याला डुप्लिकेट करायचे। डुप्लिकेटचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा आपले हे दुसरे जे डायलॉग आहे कुठपर्यंत येतो बघायचं आपल्या प्ले करून। ओके इथपर्यंत इथे असं वाढवायचे, त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन दुसरं PNG असेल ते इथून ॲड करायचं आहे। आता अशा प्रकारे हे जे PNG आहेत 5-6 इथून राहिलेले ते तुम्हाला इथून ॲड करायचे। तर मी काय करतो इथून PNG सुद्धा ॲड करून घेतो आणि फोटो सुद्धा आपण इथे कट करायचे राहिलेत ते बीट नुसार इथून आपण कट करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आणि PNG इथून ॲड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं हा जो पहिला दुसरा फोटो आहे तिथे हे जे व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे। तर सिम्पली व्हाईट कलरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक मुवमेंटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यामध्ये यायचं यामध्ये तुम्हाला रोटेड CW2चा एक इफेक्ट मिळून जाईल। हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि इथून ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचं हे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे दुसरा आणि तिसरा जो फोटो आहे तिथे आपले ट्रान्झॅक्शन द्यायचे तर इथे यायचं। आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं इथे
यामध्ये तुम्हाला पुल आउटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या शेवटच्या फोटोपाशी यायचं आहे. हे जे शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये आपल्याला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे पहिले 3 इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथेच त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे. या फोटोला आपल्या झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करायचं. अशा हे जी टाइमलाईन आहे ती स्क्रोल करायची आणि त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोपाशी आल्यानंतर इनमध्ये यायचे आपल्या अशा बॅक आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे स्क्रोल करून या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे आणि आता इथे आपल्या कॉम्बोचं ऑप्शन त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे इथून ह्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लॅटिनम 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं अशा वेळेला स्क्रोल करून या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आल्यानंतर इथे आपल्या कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यामध्ये नाही यायचं, आपल्या आता इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर या आपल्या फोटोला आहे ना सेव्हिंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं, इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून अशा इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला हे जे फोटो आहेत त्या सर्वांना इथून हे जे इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्या इथे अशा पहिल्यांजूट यायचे. इथे पहिल्यांजूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आहे ना सिम्पली पहिल्यांजूट इथे थांबायचं अशा वेळेस जसे इथे आपण थांबले तशा वेळेस इथे थांबल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. तर हा जो आपला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जो आपला इथे तुम्ही बघू शकाल की म्हणजे 7 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली काय करायचं इथून आपला आपण इथे ऑलरेडी ॲड केलेला इफेक्ट तर इथून आपण डिलीट करूया. तर तुम्ही हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे ते यायचे अशा प्रकारे. त्याच्यात थोडं पुढे यायचं जसे ते आपण आलो तशा वेळी ते आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाईट क्लबचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ह्या ज्या फोटो इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि पहिल्यांची थोडी अशा वेळी इथून कमी करा जसे इथे आपण केली तशा प्रकारे. तर इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं डायरेक्ट हा जो 11 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे यायचं जिथून आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे. इथे आल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल शेवटून 2 नंबरला तिथे यायचं. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला मिरर 3 लेअरचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 11 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच हा जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचे 11 सेकंद आहेत तिथले जे हे पहिले ते जे 2 0 आहेत तिथे हे टाइमलाईन पाहू शकाल. इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. 11 सेकंदापासून जे पण पुढचे हे 3 फोटो आहेत आपले त्या 3 फोटोला ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली इथे यायचे. हा जो आपला 7 सेकंद तिथला जो आपण हा फोटो म्हणजे फोटोज बोलतोय इफेक्ट ॲड केला तिथे यायचे. इथे आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती अशा क्लिक करायचे. थोडं पुश करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत अशा आणायची. इथे आणल्यानंतर इथून अशा इथून कमी करायची थोडी पहिल्यांजूट. त्याच्यानंतर इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता आपला जो व्हिडिओ आहे तो इथून संपूर्ण क्रिएट झालेला आहे. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.